कशी करावी देवपूजा, देवघर कसे असावे, पूजकाने कसे पूजावे देवास। सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात। दत्त माझा मी दत्ताचा, रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण। देवपूजा करावी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनेच। देवपूजा करावी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनेच। ती करताना आपली असावी देवावर श्रद्धापूर्ण। देवाच्या प्रसन्नतेसाठी केवळ करू नये आपण पूजा। देवाच्या प्रसन्नतेसाठी केवळ करूच नये आपण पूजा। ती करताना आपल्या हृदयातील भक्तिभावाची आहे अत्यंत आवश्यकता। पूजा करताना आपल्या हृदयातील भक्तिभावाची आहे अत्यंत आवश्यकता। देवपूजा करताना कुणी वापरेल चांदीची भांडी नि वापरतील अस्सल केशराचे गंध देवासाठी। देवपूजा करताना कुणी वापरतील चांदीची भांडी नि वापरतील अस्सल केशराचे गंध देवासाठी। पण मनात नसेलच जर भक्तिभाव नि दत्तांबद्दल प्रेम, पण मनात नसेलच जर भक्तिभाव नि दत्तांबद्दल प्रेम, निहोत नसतोला आपण दत्तांशी क्षणभरही मनाने एकरूप। निहोत नसतोला आपण दत्तांशी क्षणभरही मनाने एकरूप, तर अशा देवपूजेचा सांगा आहे का काही उपयोग। देवपूजा ही करावी नेहमी आपण प्रामाणिकपणे। देवपूजा ही करावी आपण नेहमी प्रामाणिकपणे, कर्तव्य बुद्धीने, निष्ठेने नि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने। देवपूजा ही करावी नेहमी आपण प्रामाणिकपणे। देवाचा पूजक असला पाहिजे अंतर्बाह्य पवित्र। देवाचा पूजक असला पाहिजे अंतर्बाह्य पवित्र। कशाचा हवा देवपूजेचा थाट, जर मन आपले भरले असेल विषयानेच फक्त। कशाचा हवा देवपूजेचा थाट, जर मन आपले भरले असेल विषयानेच फक्त। आपले देवघर हे शक्यतोवर असावे स्वतंत्र। आपले देवघर हे शक्यतोवर असावे स्वतंत्र। नको तिथे प्रवेश नास्तिकास अनुमात्र। आपले देवघर हे शक्यतोवर असावे स्वतंत्र। जागेच्या अभावी जमले नाही करण्या देवघर स्वतंत्र। जागेच्या अभावी जमले नाही करण्या देवघर स्वतंत्र, तर आहे त्या जागेतच करावी देवघराची स्थापना आपण। तर आहे त्या जागेतच करावी देवघराची स्थापना आपण। फक्त होणार नाही कुठल्याच प्रकारे तेथील वातावरण दूषित, नि नकोच व्हावे देवासमोर सतत ते भांडण, नि नकोच व्हावे देवांसमोर सतत ते भांडण। घरात व घराबाहेर शिंपडावे अधूनमधून गोमूत्र। घरात व घराबाहेर शिंपडावे अधूनमधून गोमूत्र, कारण गोमूत्र नि गोमय पदार्थ करतात सर्व दोषांचा नि अशुद्धतेचा समूळ तो नाश। कारण गोमूत्र नि गोमय पदार्थ करतात सर्व दोषांचा आणि अशुद्धतेचा समूळ तो नाश। ही गोष्ट आता प्रयोगाद्वारेही होत आहे सिद्ध। जो ब्रह्मांडाचा नायक घेतो नित्य आपली काळजी। जो ब्रह्मांडाचा नायक घेतो नित्य आपली काळजी, त्याची पूजा उरकून टाकण्याची का करावी घाई। त्याची पूजा उरकून टाकण्याची का करावी घाई। देवपूजा करताना करावी एवढ्या तल्लीनतेने। करताना करावी एवढ्या तल्लीनतेने देवपूजा, की आला पाहिजे आपणास त्यात आनंद नि समाधान वाटले पाहिजे आपल्या अंतर्मना। आला पाहिजे आपणास त्यात आनंद नि समाधान वाटले पाहिजे आपल्या अंतर्मना। वेळेअभावी घरातील कर्त्या पुरुषाने देऊ नये जबाबदारी पूजेची घरातील लहान मुलांवर। वेळेअभावी घरातील कर्त्या पुरुषाने देऊ नये जबाबदारी पूजेची घरातील लहान मुलांवर, किंवा पूजेस नेमून एखादा ब्राह्मण होऊ नये आपल्या कर्तव्यास विन्मुख। किंवा पूजेस नेमून एखादा ब्राह्मण होऊ नये आपल्या कर्तव्यास विन्मुख। समजू नये मूर्तीस केवळ एक निर्जीव वस्तू। समजू नये देवाच्या मूर्तीस केवळ एक निर्जीव वस्तू। करत आहोत आपण साक्षात दिव्य शक्तीची पूजा। निवास आहे भगवंताचा त्या मूर्तीत, असा भाव असावा पूजकाचा।
निवास आहे भगवंताचा त्या मूर्तीत, असा असावा भाव पूजकाचा. वर्षातून एकदा तरी करावे घरात मंत्र जागर, नवचंडी याग, सत्यनारायण पूजा, नि करावी अनंत पूजा, सत्यविनायकनी, सत्यदत्त यासारख्या पूजा. वास्तुशुद्धीसाठी असते याची नितांत आवश्यकता. वास्तुशुद्धीसाठी असते याची नितांत आवश्यकता. या निमित्ताने होते आपली वास्तु शुद्ध नि ब्राह्मण पूजन. या निमित्ताने होते आपली वास्तु शुद्ध नि ब्राह्मण पूजन. आपल्या वाढदिवसाला अवश्य करावे मार्कंडे पूजन, नि पाश्चात्य देशाचे अंधानुकरण करून कापू नये तो केक. त्यापेक्षा लावणी दीप करावे ते औक्षण. त्यापेक्षा लावणी दीप करावे औक्षण. देवाच्या वस्त्राविषयी सांगावे वाटतात दोन शब्द. देवाच्या वस्त्रांविषयी सांगावे वाटतात दोन शब्द. देवघरातील देवांच्या मूर्तीभोवती घालावे लहान रेशमी वस्त्र. देवघरातील देवांच्या मूर्तीभोवती घालावे लहान रेशमी वस्त्र. रोज धुवायची नाही आवश्यकता, फक्त शिंपटावे त्यावर पाणी थोडेसे मात्र. देवपूजा करण्यापूर्वी शक्यतो संध्यादी करावी. देवपूजा करण्यापूर्वी शक्यतोवर करावी ती संध्या, कारण संध्या वंदनामुळे होते शरीरनी मनाची शुद्धी. त्यांची वाढते इच्छाशक्तीने प्राप्त होते त्यांना कृपा ईश्वराची. त्यांची वाढते इच्छाशक्तीने प्राप्त होते त्यांना कृपा ईश्वराची. संध्येबरोबर गायत्रीचा मंत्रही जपावा थोडा तरी, नि अवश्य धारण करावे यज्ञोपवीत, कारण त्यात असतो देवांचा वास. अशा प्रकारे देवपूजा झाल्यावर पूजकाने थोडा वेळ डोळे मिटून बसावे शांत. अशा प्रकारे देवपूजा झाल्यावर पूजकाने थोडा वेळ डोळे मिटून बसावे शांत, नि समोरच्या देवाला आपल्या आत पाहण्याचा करावा आपण प्रयत्न. नि समोरच्या देवाला आपल्या आत पाहण्याचा करावा आपण थोडासा प्रयत्न. सर्व जगाला विसरून थोडा वेळ करावे चित्त पूर्ण एकाग्र. सर्व जगाला विसरून थोडा वेळ करावे चित्त पूर्ण एकाग्र. बाह्य जगाचा विसर पडल्याशिवाय कसे भेटतील सांगा दत्त. बाह्य जगाचा विसर पडल्याशिवाय कसे भेटतील दत्त आपणास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.